महापालिकेतील प्रशासक राजमध्ये कोणाचाच कोणाला पायपोस राहिलेला नसल्याने सध्या शहरातील सर्वच नागरी सुविधांचा बोजवारा उडालेला आहे। ड्रेनेजची, रस्त्यांची अनेक कामे मागील महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत असून या कामांकडे ना अधिकाऱ्यांचे लक्ष ना ठेकेदारांचे लक्ष, त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। प्रशासन आणि ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे दररोज होत असलेल्या त्रासाबाबत आता सांगावे तरी कोणाला, असा उद्विग्न सवाल नागरिक करत आहेत। अर्धवट कामे तातडीने पूर्ण करून घेण्याऐवजी आपल्या दालनात बसून कोणता कर वाढवला तर तिजोरी भरेल एवढा एकच अजेंडा सध्या प्रशासक राजमध्ये राबवला जात असल्याने शहरातील व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। शहरातील अत्यंत वर्दळीचा आणि दाट लोकवस्तीचा भाग असलेल्या पानसरे गल्लीतील रस्ता मागील 3 महिन्यांपासून 3 वेळा खोदण्यात आला। आधी पाईपलाईनसाठी, नंतर ड्रेनेजच्या कामासाठी आणि आता काँक्रिटीकरणाच्या कामासाठी रस्त्याची खोदाई करण्यात आली आहे। त्यामुळे मागील 3 महिन्यांपासून या भागातील व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिक त्रस्त आहेत। रस्ता खोदून ठेवल्याने एकही मोठे वाहन या रस्त्याने येत नाही, त्यामुळे व्यावसायिकांना आपला माल उतरवून घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। घंटागाडी नसल्याने कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। गॅसची गाडी येत नसल्याने टाक्या भरून घेणे अडचणीचे होत आहे। त्याचबरोबर रस्त्यावर मोठमोठे दगडगोटे पडले आहेत, त्यामुळे रस्त्याने पायी चालणेही कठीण आहे। अनेकदा वृद्ध नागरिक पायी चालताना दगडांना अडखळून अथवा ठेचाळून खाली पडतात। अशा प्रकारे अनेकांना दुखापती झाल्या आहेत। अपघाताच्या घटनाही वारंवार घडत आहेत। त्यामुळे या भागातील व्यापारी, व्यावसायिक आणि रहिवासी रस्त्याच्या समस्येने बेजार झाले आहेत। 3 महिन्यांपासून अर्धवट असलेल्या कामाला गती देण्याबाबत आणि काम पूर्ण करण्याबाबत येथील नागरिकांनी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क केला, मात्र त्याची ना ठेकेदार दखल घेतोय ना अधिकारी। त्यामुळे सदरचे काम अत्यंत कासव गतीने चालू आहे। पावसाळा तोंडावर आलेला आहे। पाऊस झाल्यास या रस्त्यावर पाण्याचे डबके साचणार असून दलदल तयार होईल। त्यातून आरोग्याचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो, परंतु सांगावं तर ऐकलं जात नाही। कोणी अधिकारी पाहायला तयार नाही, कर्मचारी काम करत नाहीत। त्यामुळे नागरिकांचे जे हाल होत आहेत ते होतच आहेत, अशी उद्विग्न प्रतिक्रिया नागरिकांनी दिली। रस्त्याच्या अर्धवट कामामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे। महापालिका प्रशासनाच्या नियोजन शून्य, ढिसाळ आणि बेजबाबदार कारभारामुळे ठेकेदाराची मनमानी सुरू असून नागरिकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी पानसरे गल्ली रस्त्याबरोबरच इतर अर्धवट अवस्थेतील कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना नव्हे तर आदेशच बांधकाम विभाग आणि ठेकेदारांना काढावेत, अन्यथा अशा कामचुकार अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे। इथे गेले 3 महिन्यापासून हा जो शहरी भागात मध्यवस्तीतला जो भाग आहे त्या भागामध्ये जवळजवळ 90% व्यवसाय आहे आणि मागील बाजू सगळं रहिवासी आहे। अतिशय दाट लोकवस्तीचा भाग आहे। विकासाचं काम करत असताना हा भाग 3 महिन्यापासून खोदून ठेवला आहे। त्याच्यामध्ये ड्रेनेजचं काम करायला जवळजवळ 2 महिने लागले, त्यानंतर 1 महिना झाला, अजून कुठल्याही प्रकारचं काम व्हायला तयार नाही आहे। संबंधित ठेकेदाराला याबाबतीत वारंवार विचारणा केली असताना, पालिकेचे या संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना सांगितलं असताना कुठल्याही प्रकारचं योग्य उत्तर मिळत नाही आहे। या ठिकाणी सगळे विजय पेपर मार्ट, आमचं गांधी कुरिअर आहे, सगळं मोठमोठ्या पार्सलचं आणि जड वाहनांचं काम असतं। आतमध्ये गाडी आणणंसुद्धा शक्य नाही आहे। त्यानंतर ज्या गॅसच्या टाक्या आहेत, ज्या वृद्ध नागरिक आहेत त्यांना कचऱ्याची गाडी येऊ शकत नाही आहे। अनेक प्रसंगांना ठीक आहे, काम चालू असताना सगळ्यांना त्रास होतो, हे मान्य आहे, त्याच्याबद्दल काही नाही आहे, परंतु त्या कामाला काहीतरी लिमिट असायला पाहिजे। ते लिमिट माझ्या हिशोबाने ओव्हर झालेले आहे। आता 15 दिवसावर पावसाळा आलेला आहे। पावसाळ्यामध्ये डबकं साचल्यानंतर पुन्हा रोगराईचा प्रश्न निर्माण होईल। परंतु या तुमच्या माध्यमातून त्या ठेकेदारांना पुन्हा एकदा विनंती माझी की त्वरित हे काम ताबडतोब मार्गी लावावं। 1.5 महिन्यापासून चालू आहे। पहिल्यांदा एकतर खूप त्रास झाला सुरुवातीचं काम करत असताना, जेव्हा पाईपलाईन टाकायची होती तेव्हा ते JCP ज्यांनी आणलं त्यांनी असंच आमचे पार नळ उचकटून, चेंबर उचकटून टाकले। ते पण आम्ही सहन केलं, स्वतःच्या खर्चाने चेंबर करून घेतले। ॲक्च्युली नगरपालिकेच्या खर्चाने आम्हाला ते करून द्यायला पाहिजे, पण ते आम्हाला काही करून दिले नाही। आम्ही सगळ्यांनी आमच्या स्वतःच्या खर्चाने केले। त्याच्यानंतर तो रस्ता नुसताच बुजवून ठेवला, त्याच्यावरही त्याचं बरेच दिवस 15 दिवस होऊन गेले, काम झालं। त्याच्यानंतर त्यांनी रस्ता नुसताच खोदून ठेवला, तो कसा तरी भरला। त्याचे ते दगडं खूप दिवस जवळजवळ 3 वार तसेच पडले होते, तेही कुणी उचलले नाही। त्याच्यानंतर परत रस्ता खोदायला आले, काय म्हणे लगेच सुरू करणार आहे, 20 तारखेला काम सुरू करतो। 20 तारखेला तर काम सुरूच केलेलं नाही।
परत तो 3दा रस्ता खोदला गेला. आज तर हे काहीच करायची गरज नव्हतं. आम्ही त्यांना सांगितलं होतं की घराच्या पुढचं लहान मशीननी करा, JCPनी करू नका. तर ते JCPनी केलं, ते सगळं उचकटलं. ते इथून तिथून यांचं तर गेलाच. शहांचं जे पेपर माझं तर संपूर्ण ते गेलं, म्हणजे तो एक खर्च. माझ्या पायऱ्या हे झाल्या. बरं सांगावं तर कोणी ऐकत पण नाही, कोणी त्याच्यावरचा बॉस इथे येत नाही, जो साहेब आहे ते बघत नाही. असं असताना किती त्रास सहन करायचा ना. फोन केल्यावर म्हणतात की आता 2-3 दिवसांनी करणार आहे, स्विच ऑफ करतात. तर हे असं चांगलं नाही. आमचे खूप हाल होतात ना. आणि येणाऱ्या जाणाऱ्यांचे म्हणजे जवळजवळ माझ्यापासून सगळ्यांची पाय मुरगळली. मला स्वतःलाच गुडघेदुखीचा त्रास. असं असताना हे काम लवकर आटपलं पाहिजे आणि व्यवस्थित केलं पाहिजे. लोक इथे राहतात, रेसिडेन्शियल एरिया आहे, त्यामुळे रेसिडेन्शियल एरिया असल्यामुळे सगळं रेसिडेन्शियलप्रमाणेच आहे या रस्त्यात. हा कमर्शियल रस्ता नाही. असं असताना त्यांनी खूपच रस्ता करावा आणि व्यवस्थित आम्हाला लक्ष घालायची गरज नाही जर त्या लोकांनी व्यवस्थित काम केलं. रस्त्याचं काम चालू असलेले धूळ पट्टा प्रदूषण खूप झालेले आहे. तसेच एवढे मोठमोठे खड्डे असल्यामुळे बँकेच्या खिडक्यांवर टेम्पो आढळून काचंसुद्धा बँकेच्या फुटलेले आहेत. कोणतेही पालिकेचे अधिकारी सुद्धा फिरकत सुद्धा नाही आहेत. काम कोणत्या प्रकारचं होते, व्यवस्थित करतायत का नाही कर्मचारी, ठेकेदार बघतोय का नाही कामाकडे लक्ष, हे पण पालिका बघत सुद्धा नाही आहे. एकही अधिकारी पालिकेचा इकडं आलेला नाही आहे किंवा कोणत्याही रहिवाशीला भेटलेला नाही आहे अजूनपर्यंत तरी. लोकांची फार गैरसोय होतीये. वृद्ध लोक खूप पडलेले तिथं, म्हणजे जाता येता. तर त्वरित हे काम पूर्ण करावे अशी आमची विनंती आहे. आमची आनंद नागरिक सहकारी संस्था गेले 3 महिन्यापासून येणाऱ्या की जाणाऱ्या कस्टमरला आमचे त्रास होतो आहे. तरी हे काम लवकर झालं पाहिजे अशी माझी एक विनंती आहे. लवकर काम करून सहकारी पाहिजे. बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.